Hello friends, please subscribe to Vishwas Easy Learning channel and press the bell icon to never miss the latest video of this channel. Thank you. Friends, once again in Vishwas Easy Learning. In last session we have learned the tense and its subkinds. Now in this session we are going to learn the voice. V-O-I-C-E. What is meant by voice? Voice have two meanings. First one, voice means sound, and second in Marathi we say prayog. So while we are learning tenses, there are 12 subkinds of tenses. If we write down, I write a letter, this is affirmative sentence, and this sentence mentioned in simple present tense. If second sentence we write, we wrote, he wrote an essay. In this sentence we have seen simple past tense, means next tense, and last one is if we write down, they will collect flowers. They will collect flowers. And in this sentence the tense indicates as a future tense, means simple future tense. So observe this sentence. या वाक्याचं निरीक्षण करा. प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला आढळून येईल की प्रत्येक वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टने झालेली आहे. आय इन दिस फर्स्ट सेंटेन्स, आय इज सब्जेक्ट. नाउ इन दिस सेंटेन्स सेकंड, ही इज सब्जेक्ट, and third one is they subject in third sentence. So in tense and its subkinds, means when you take all subkinds of tenses, every tense starts with subject. म्हणजेच जे काही आपण काळाचे उपप्रकार शिकलो, एकूण आपण 12 उपप्रकार जे काळाचे बघितले, त्याच्या प्रत्येक वाक्याची सुरुवात जी आहे ती सब्जेक्टने झालेली आहे, म्हणजेच कर्त्याने झालेली आहे. दॅट इज वाय दिस सेंटेन्स आर कॉल्ड ॲक्टिव्ह व्हॉइस. म्हणजे प्रयोगाचा जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणतो, म्हणजे त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. बिकॉज ऑल दिस सेंटेन्स हॅव स्टार्टेड विथ सब्जेक्ट अँड दॅट इज वाय दे आर कॉल्ड ॲक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स. म्हणजे त्याला कर्तरी प्रयोग असं म्हणता येईल. कर्तरी प्रयोग, कारण या वाक्याची सुरुवात जी झालेली आहे ती कशाने झालेली आहे? सब्जेक्टने झालेली आहे. पहिल्या वाक्यामध्ये आय सब्जेक्ट, दुसऱ्या वाक्यामध्ये ही सब्जेक्ट, तिसऱ्या वाक्यामध्ये दे सब्जेक्ट, म्हणून याला ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणतात. बट व्हाईल वी रीड एनी पॅसेज ऑर एनी एसे, so at that time we learn that some sentence written with an object. So how it is? तर काही वाक्यामध्ये जे सुरुवात आहे ते ऑब्जेक्टने देखील करतात, आणि ऑब्जेक्टने ज्या वाक्याची सुरुवात होते त्याला म्हणायचं पॅसिव्ह व्हॉइस. and what is the meaning of this passive voice? पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे त्या वाक्याला कर्मणी प्रयोग असे म्हणतात. कर्मणी प्रयोग means when any sentence start with an object, that sentence and that voice is called passive voice. म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं की जे काही काळाचे उपप्रकार आहेत, काळाचे मुख्य 3 प्रकार, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर, आणि त्या प्रत्येक काळामध्ये सिंपल, नंतर कंटिन्युअस, नंतर परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस हे जे उपप्रकार पडतात. म्हणजे या काळाचे एकूण जे 12 प्रकार आहेत, तर त्या सर्व काळाची सुरुवात जी आहे ती सब्जेक्टने होते. म्हणजेच ते त्या काळातील प्रत्येक वाक्य जे आहे ते कशामध्ये येणार? ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. मीन्स ऑल दी सेंटेन्स आर मेन्शन इन ॲक्टिव्ह व्हॉइस इन कर्तरी प्रयोग. And if any sentence start with an object, so these sentence are called passive voice. आणि म्हणून आपल्याला
या ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं रूपांतर करायचं ते आता आपण शिकणार आहोत. सो या ॲक्टिव्ह व्हॉइसला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करताना अतिशय चांगल्या आणि सोप्या पद्धतीने आणि अतिशय मनोरंजक पद्धतीने आपण शिकणार आहोत. सो व्हेन यू लर्न दिस how to change active voice into passive voice, so you will get enjoyment while changing that sentence from active voice to passive voice. So observe and watch this technique, how to change active voice into passive voice within a second. Students, we have seen the structure of every sentence in the tense, means yes plus v plus o, means subject, then verb and object, and remaining sentence is called complements also. So when there are such type of structure, then we call it active voice. Active voice म्हणजे जेव्हा वाक्याची सुरुवात सब्जेक्टने होते तेव्हा आपण त्या वाक्याला किंवा त्या प्रयोगाला ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्तरी प्रयोग असे म्हणतो. सो व्हेन सम सेंटेन्स चेंज अँड स्टार्ट विथ ऑब्जेक्ट, देन हेल्पिंग वर्ब, देन मेन वर्ब अँड देन बाय प्लस सब्जेक्ट, and in such condition we say that this type of sentence mentioned in passive voice. So what is the structure of passive voice? Object, then helping verbs, then main verbs and by plus subject. म्हणजे जेव्हा वाक्याची सुरुवात सब्जेक्टने होते तेव्हा आपण त्याला ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणतो, आणि त्यात जर वाक्याची सुरुवात जर ऑब्जेक्टने झाली किंवा कर्माने झाली तेव्हा त्याला आपण पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग म्हणतो. बट डू यू नो देअर आर सम रूल्स while you change active voice into passive voice, and most of all subject is very important at the time when we use pronoun for that as a subject. So for that we have to classify this pronoun into two cases, nominative case and objective case. Now let us see how this pronoun change as a objective in passive voice. So it is given in this chart. There are some classification between cases, nominative case and objective case. म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला प्रथम विभक्ती ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आणि द्वितीय विभक्ती पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण म्हणतो. म्हणजे when any subject is given in that sentence, how it change into passive voice? Just listen. When any sentence start with I, then in passive voice it end with by me. म्हणजे जेव्हा एखादी वाक्य आयने सुरू होत असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये म्हणजे कर्मणी प्रयोगमध्ये त्या वाक्याची शेवट जे आहे ते वाक्याचा शेवट बाय मीने होतो. व्हेन एनी सेंटेन्स स्टार्ट विथ यू, सो सेम सब्जेक्ट एंड विथ दॅट, त्याचा शेवट देखील बाय यूनेच होतो. व्हेन एनी सेंटेन्स स्टार्ट विथ सब्जेक्ट दे, देन दॅट सेंटेन्स एंड विथ देम इन passive voice by them. They change, and this chart shows you. So after seeing the nominative case and objective case, we are going to take some sentence for changing into active voice to passive voice. So there are types of sentence, you know very well. First of all, affirmative sentence, then interrogative sentence, exclamatory sentence, imperative sentence, such as. So every tense change in active voice into passive voice. So every tense means, if you take first of all simple present tense, so what is the structure of simple present tense? Yes plus v1 plus O means object and C means
कॉम्प्लिमेंट्स. सो हाऊ इट चेंज इन टू पॅसिव्ह वॉइस, लेट अस सी. आणि कुठलाही बघा की या जेवढे काही काळाचे उपप्रकार दिलेले आहे आणि त्यातील जे काही वाक्य दिलेले आहे त्या प्रत्येक वाक्याचं आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करता येते. त्यामध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स असतं. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य. त्या अफर्मेटिव्हला जर नॉट लागला तर ते निगेटिव्ह होऊन जातं. त्या निगेटिव्हचं देखील आपल्याला व्हॉइस चेंज करता येतं. त्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह मीन्स प्रश्नार्थक वाक्य. त्या प्रश्नार्थक वाक्याचं देखील आपल्याला व्हॉइस चेंज करता येते, म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसमधून आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करता येतं. त्यानंतर होतो की निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक परंतु नकारार्थी असणारं वाक्य देखील आपल्याला या रूपात चेंज करता येतं. आणि नंतर WH शब्द असणारा जो प्रश्नार्थक वाक्य आहे त्याचं देखील आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करता येते. फर्स्ट ऑफ ऑल वी सी अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स अँड फ्रॉम सिंपल प्रेझेंट टेन्स. लेट अस सी हाऊ इट चेंज फ्रॉम ॲक्टिव्ह व्हॉइस इंटू पॅसिव्ह व्हॉइस. तर आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की नॉमिनेटिव्ह केसचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं होतं, म्हणजे आयचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं होणार, बाय मीने. नंतर हीचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं होणार, बाय हिमने. शी या प्रोनाउन्स रूपांतर कसं होणार, बाय हरने. देचं रूपांतर कसं होणार, बाय देमने. आणि वीचं रूपांतर कसं होणार, बाय असने. आणि यूचं रूपांतर मात्र पॅसिव्ह व्हॉइसमध्ये देखील कसं राहणार, बाय यूच राहणार नॉमिनेटिव्ह केसचं ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये करताना. तर आपण बघणार आहोत सुरुवातीला सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स अँड व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ दिस टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मीन्स साधा वर्तमान काळ. आता साधा वर्तमान काळाचा आपला स्ट्रक्चर बघितला आपण कसं असतं. एस मीन्स सब्जेक्ट मीन्स V1 मीन्स क्रियापदाचं पहिलं रूप अँड O मीन्स ऑब्जेक्ट अँड रिमेनिंग पार्ट ऑफ दिस सेंटेन्स मीन्स C मीन्स कॉम्प्लिमेंट्स. तर सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस C या पद्धतीनं जे काळाचा प्रकार आहे तो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. आता याचं जर आपण एक उदाहरण घेतलं तर ते म्हणजे ही कलेक्ट्स तिकीट. TICKET तिकीट. हे कलेक्ट्स तिकीट. तो तिकीट गोळा करतो किंवा तो तिकीट गोळा करतो. ठीक आहे. आता सो इट इज स्टार्ट विथ सब्जेक्ट मीन्स इट इज ॲक्टिव्ह व्हॉइस. अँड हाऊ डू वी चेंज इट इज टाइप्स ऑफ अफर्मेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे इफ देर इज नो नॉट मीन्स इट इज अफर्मेटिव्ह सेंटेन्स होकारार्थी वाक्य. सो हाऊ वी चेंज इन टू पॅसिव्ह व्हॉइस. बघा की कुठल्याही प्रेझेंट टेन्समधील किंवा अफर्मेटिव्ह वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना आपल्याला अगदी साधा आणि सोपा नियम लक्षात ठेवायचा. अगदी साधा आणि सोपा. तो दुसरं काहीच नाही. त्याच्यामध्ये एक मराठी सूत्र देतो तुम्हाला की जे तुम्हाला गमतीशीर वाटेल, परंतु याच सूत्रानुसार तुम्हाला काय करता येईल, कुठल्याही ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस म्हणण्यात येईल. आणि त्यासाठी जे सूत्र आहे ते महत्त्वाचं सूत्र म्हणजे काय आहे, ते म्हणजे कसम. आता कसम तुम्हाला वाटलं असेल कसम म्हणजे तर बा प्रतिज्ञा. मग कसं काय आपण या पद्धतीने या फॉर्म्युल्याने ॲक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस करायचं ते आपण प्रत्यक्ष बघणार आहोत. सो हाऊ कसम इज यूज टू चेंज फ्रॉम ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस. क मीन्स व्हेरी इझी. क मीन्स कर्म ऑब्जेक्ट. स मीन्स हेल्पिंग वर्ब मीन्स सहाय्यकारी क्रियापद. अँड म मीन्स मेन वर्ब. मेन वर्ब मीन्स मुख्य क्रियापद. मुख्य क्रियापद. अँड रिमेनिंग सेंटेन्स मीन्स ॲज अ मीन्स बाय प्लस सब्जेक्ट. बाय प्लस सब्जेक्ट व्हॉट एव्हर वी हॅव सीन इन ऑब्जेक्टिव्ह केस. ओके. तर फक्त एक लक्षात ठेवायचं की ते महत्त्वाचं सूत्र म्हणजे काय, कसम. क म्हणजे कर्म मीन्स ऑब्जेक्ट. स मीन्स सहाय्यकारी क्रियापद आणि म मीन्स मुख्य क्रियापद.
हे जे सूत्र आहे ते देखील आम्हाला एका आमच्या गुरुजींनी शिकवलेले होते, जे आजचा गायब देखील आम्हाला पूर्णपणे लक्षात आहेत आणि त्या सूत्राने आम्ही देखील ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करतो आणि ते देखील अगदी आठवणीने आणि कुठेही न चुकता देखील. आता बघूया की आपण जे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य लिहिलेलं आहे ते आपण या सूत्रानुसार कशा पद्धतीनं चेंज करतो. तर आपलं वाक्य आहे ॲक्टिव्ह व्हॉइसचं, ही कलेक्ट्स तिकीट. ओके, सो क, आता बघूया सूत्र लावूया आपण. क मीन्स कर्म. व्हॉट इज कर्म हिअर? सो हाऊ डू वी अंडरस्टँड दॅट कर्म मीन्स ऑब्जेक्ट. सो व्हेन यू आस्क अ क्वेश्चन बाय व्हॉट यू गेट ऑब्जेक्ट. जेव्हा तुम्ही वाक्याला व्हॉटने प्रश्न विचाराल तेव्हा तुम्हाला बरोबर काय मिळतं? ऑब्जेक्ट मिळतं, मीन्स कर्म मिळतं. सो ही कलेक्ट्स तिकीट. So if you ask question by what, so what does he collect? What does he collect? He collects ticket. म्हणजे तो काय गोळा करतो? तर तो तिकीट गोळा करतो. म्हणजे तुम्हाला व्हॉटने जर प्रश्न केला तर ऑब्जेक्ट मिळतं, म्हणजे कर्म मिळतं. तेव्हा कधीही विसरू नका की आपल्याला जर वाक्यातील कर्म शोधून काढायचं असेल तर ते व्हॉट या WH शब्दाने प्रश्न केल्यानंतर मिळू शकतं किंवा मिळणारच. ठीक आहे. सर ही कलेक्ट्स तिकीट. सो क मीन्स कर्म. सो व्हॉट इज कर्म हिअर? तिकीट इज कर्म हिअर. सो राईट डाऊन फर्स्ट लेटर कॅपिटल ऑफ दॅट कर्म, तिकीट, TICKET, तिकीट. ओके, तिकीट. नाउ सी व्हॉट मीन्स व्हॉट टाइप ऑफ तिकीट इज सिंगुलर और प्लुरल. मग तिकीट हा शब्द आहे, मग तिकीट एकवचनी आहे की अनेकवचनी हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. बिकॉज हेल्पिंग वर्ड डिपेंड्स अपॉन द ऑब्जेक्ट. इफ ऑब्जेक्ट इज सिंगुलर देन वी टेक इज और एम, and if that object is plural then we take are there. So ticket is singular. So what is the helping verb in simple present tense for singular noun? There is. Ticket is. Okay. And sir we have taken. Sir means सहायकारी क्रियापद. For that simple present tense and for that ticket singular is. Ticket is. Now there is the sequence of that next formula means ma means मुख्य क्रियापद. See, ticket is a क, नंतर is a स means सहायकारी क्रियापद आणि म means मुख्य क्रियापद पाहिजे आपल्याला. अँड मुख्य क्रियापद जेव्हा आपण ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करतो तेव्हा ते जे मुख्य क्रियापद आहे दॅट मेन वर्ब यू हॅव टू राईट डाऊन इन एव्हरी टाइम इन थर्ड फॉर्म. तिसऱ्या रूपातच तुमचं ते क्रियापद लिहिल्या गेलं पाहिजे. अँड द थर्ड फॉर्म ऑफ कलेक्ट इज कलेक्टेड. Ticket is collected and next by means last one is by plus subject. By plus subject means in objective case by him. Now he changed as a him in that sentence. So what is the full sentence? What is the full answer? Ticket is collected by him. In active voice he collects ticket is collected by him. म्हणजे बघा की आपला जो फॉर्म्युला आहे कसमचा तो कसमचा बरोबर लागू पडला की नाही बघा. क मीन्स कर्म, तिकीट, स मीन्स सहायकार क्रियापद, इज, म मीन्स मुख्य क्रियापद जे आपण केव्हाही कुठल्या फॉर्म मध्ये लिहायचं, थर्ड फॉर्म मध्ये लिहायचं. आणि थर्ड फॉर्म मध्ये जर तुम्ही लिहिताना चुकले तर तुमचं वाक्य काय राहील? पूर्णपणे चुकून जाईल. म्हणून केव्हा लक्षात घ्या पॅसिव्ह वॉइस मध्ये कुठल्याही क्रियापदाचं जे आहे ते थर्ड फॉर्म आलंच पाहिजे. तिकीट इज कलेक्टेड आणि बाय प्लस सब्जेक्ट मीन्स या हीचं जे ऑब्जेक्टिव्ह केस होतं ते म्हणजे बाय हिम. सो डिड यू अंडरस्टँड सेंटेन्स? डिड यू अंडरस्टँड स्टुडंट दिस सेंटेन्स? वोंट फॉरगेट द फॉर्म्युला कसम मीन्स कसम. ओके. नाउ नेक्स्ट सेंटेन्स लेट अस सी. Just we have seen the example of affirmative sentence. एखाद्या होकारार्थी वाक्याचं आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं केलेलं
ते नुकतंच बघितलेलं आहे. नाउ वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट टाइप ऑफ सेंटेन्स मीन्स निगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे एखाद्या वाक्यात जर नकारार्थी असेल किंवा नॉट असेल तर त्या वाक्याचं ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं रूपांतर करायचं हे बघूया. सो फॉर दॅट वी हॅव टेकन एक्झाम्पल. शी डज नॉट राईट अ लेटर. ऑब्वियसली not is mentioned here, so it is negative sentence. And not, if without not is called affirmative sentence. Affirmative means hokararthi and negative means nakararthi. So how negative sentence change from passive active voice to passive voice? Let us see. What is our formula? Our formula is same. Ka, sa, ma. Ka means karma, sa means sahayak kriyapad, ma means mukhya kriyapad, means object, helping verb and main verb and by plus subject. So here is also we take that formula. So PV means passive voice. So what is our formula first? Ka means karma means an object. So what is object here and how do we get object? By asking what questions by asking the question by what we get object. She does not write a letter. What doesn't she write? What doesn't she write? She doesn't write a letter. So letter is a object, an object. Oh, so take it as a first a letter, and first letter capital, a letter. Then sa means sahayakari kriyapad. A letter, sa means sahayakari kriyapad. What is sahayakari kriyapad here? In present tense we use do for I, you, they, and for he or she or it we use does. Does means also simple present tense helping verb, okay, auxiliary. And so a letter does means, so it is singular, so which is singular helping verb here? So is a letter. And every time whenever helping verb is there, not attached with that helping verbs. So does not like this, and a letter is not helping verb means finish here. Now last part remain ma means mukhya kriyapad. Next part is ma means mukhya kriyapad, and every time we write down ma in third form means क्रियापदाच्या तिसऱ्या स्वरूपामध्ये आपल्याला ते लिहायचं आहे. And what is the third form of write? Written. A letter is not written. And last one is by plus subject. By plus subject means by she changed into by her and full stop. So our sentence is ready now. What is sentence? First of all, active voice, she does not write a letter. It is negative sentence, and we have changed into passive voice like it. A letter is not written by her. या वाक्याचा अर्थ असा होतो की ती पत्र लिहत नाही, आणि आपल्या पॅसिव्ह व्हॉइस या वाक्याचा अर्थ कसा झाला? तिच्याकडून पत्र लिहिल्या जात नाही. Simple. Did you understand the meaning of this negative sentence and how negative sentence change into passive voice? Okay. So next type we are going to see. Friends, we have learned how simple present tense and affirmative sentence change into active to passive voice with simple formula means ka, sa, ma. Now in this session means we are going to see interrogative sentence active voice to passive voice by sa, ka, ma. Affirmative sentence change as the rule of kasam, but interrogative sentence active voice change into passive voice by sa, ka, ma. So how it is? Let us see. Now I have taken some example. First example is, do you sell books? तू पुस्तक विकतो का? Do you sell books? So what is the formula of interrogative change into active voice to passive voice? Sa, ka, ma. Sa means simple. Sa means सहाय्यकारी क्रियापद. Ka means
कर्म, and ma means मुख्य क्रियापद. Sa means सहायक क्रियापद means helping verb. Ka means karma means object, and ma means main verb means मुख्य क्रियापद, and next by plus subject. So let us see. Now next we are taking passive voice. So which is an object here? Books. First of all, we don't take books because our formula is sakama. Sa means sahayaka kriyapad. Do is refer for you, but for books we have to take are. Are. Sa means sahayaka kriyapad because books are plural. So books means are books. Ka means karma, books. Then ma means मुख्य क्रियापद means sell is a main verb, and we have to write down in third form means sold. Sell, sold. Are books sold? And next one is by plus subject. Here subject is you, and we have to change into objective case like by you, and question mark. Interrogative change into interrogative. Actually, are books sold by you? तुझ्याकडून पुस्तके विकली जात आहे का किंवा विकली जातात का? Did you understand? So do you sell books? Our formula is sakama. Sa means sahayaka kriyapad means books are plural, so we have taken are. Then object means books. Then main verb means sell we have to write down in third form means sold. Are books sold? And after ma we have to take by plus subject by here, and subject is you, and you change same. You change from active to passive voice as a you also, no change. So are books sold by you. Now if any interrogative sentence attach not, it change as negative. So negative also. Active voice sentence is do you not read this book? Do you not read this book? तू हे पुस्तक वाचत नाही का? So if such type of sentence given here, and we have to change into passive voice. So same formula we are going to take. Sa ka ma. Sa means sahayaka kriyapad, ka means karma, ma means mukhya kriyapad. So first of all we see which is object here. This book here means singular. हे पुस्तक. So these books for we take which sa here, which helping verb, which सहायक क्रियापद इथे घ्यायचं आपण या these book साठी. तर विचार करा, सिंगुलर आहे म्हणजे काय होईल? is. then स घेतलं आपण. आता दुसरं काय आहे? क मीन्स कर्म. क आपल्याला माहित आहे की कर्म दिलेलंच आहे ते. दिस बुक, मग इज दिस बुक. लक्षात घ्या, आपल्याला हा क्रम लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. इज नंतर जर आपण नॉट घेतलं तर वाक्य चुकू शकतो, कारण की हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, प्रश्नार्थक वाक्याचं आहे. जर अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल आणि त्याचं जर निगेटिव्ह करत असेल तर आपण सिंपल काय करतो की सहायकारी क्रियापदानंतर नॉट जोडतो आणि ते निगेटिव्ह करतो. परंतु इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे की लगेच सहायकारी क्रियापदानंतर नॉट घेता येत नाही. ते आपल्याला ऑब्जेक्ट नंतरच घ्यावं लागतं. इज दिस बुक देन नॉट, अँड बिकॉज if there is not, then answer is also having not. If there is no not, then answer is also without not. So is this book not, and it is main verb. म स झालं, नंतर क झालं, नंतर म घ्यायचं आपल्याला स क म या फॉर्म्युल्यानुसार. तर आपल्याला माहित आहे की क्रियापदाचं कुठलंही जे रूप दिलेलं असेल आणि त्याचं जर पॅसिव्हाइज करायचं असेल तर आपल्याला तिसऱ्या रूपातच आपल्याला घेणं आवश्यक आहे, आणि ते म्हणजे रेड. सो डू यू नॉट रीड दिस बुक, इट इज इन फर्स्ट फॉर्म, बट रीड वर्ड इज और रीड वर्ब इज एव्हरी टेन्स, इट इज सेम स्पेलिंग.
means read. And so is this book not read by you? And question mark. If there is interrogative in question, and so answer is also interrogative, we have to sustain or retain. Okay, so do you not read this book? And answer is this book not read by you? Did you understand, student? With the help of sakama means सहायकारी क्रियापद, कर्म and मुख्य क्रियापद in interrogative sentence. So next type of active to passive voice is WH word question, WH word sentence. So how we change this WH into active to passive voice? Let us see. Did you understand previous sentence? It was the interrogative type, but verbal question was there. Now it is same type of question, means interrogative sentence, but having WH words, means WH questions. There are two types of questions. First of all, WH question, and second one is verbal questions. So now what is the example of this interrogative and WH type? So let us see. In active voice we take such type of sentence: why do you waste time? Why do you waste time? And our formula is same, sakama, but one thing is very important, because whatever we WH words we use here, so same WH words we have to sustain or keep as it is at starting, because our sentence is interrogative sentence. So we have to take it. So active voice sentence is why do you waste time, and our formula is sakama. So our first word is WHY, so keep as it is why. So means सहायकारी क्रियापद, so here is do use here, but for instance of do we have to use is. Why is? Because so means सहायकारी क्रियापद, and in simple present tense we have to take is. So then ka means karma. Which is karma here? What does he waste? Time. Time is a karma. So write down here, why is time? Why is time? Then we have taken time, means ka we have taken, and we have to take ma means mukhya kriyapad, means main verbs. So why is time wasted? And every time we have to take third form in passive voice of that verb. Why is time wasted? And by plus subject by you and question mark. Did you understand? So once again see, in active voice question is given, why do you waste time? तू का बरं वेळ घालवितो किंवा वेळ वाया घालवतो? So answer is passive voice is why is time wasted by you? तुझ्याकडून का बरं वेळ वाया घालविल्या जातो? It is the answer of that question. Okay, now if there is a negative in question also, in WH question also, so how do we change from active to passive voice? Let us see. In negative sentence, active voice sentence is why doesn't he solve a test? Same formula we have to use here. What is formula? Sakama. Which is formula? Sakama. And we have to keep WH word as it is. Why? Okay. So means सहायकारी क्रियापद. So what is सहायकारी क्रियापद here? Does. Does we use as a simple present tense, and for he or she or it also. So why? So means सहायकारी क्रियापद. So first of all see, a test means singular. So for that test we use is because it is singular. Why is? And then so we have taken ka means karma. What is karma here? A test. Why is a test? And see, one thing is important here is negative, so we have to take not. Why is a test not
Did you understand? Because it is interrogative and we do not attach not directly to that helping verbs. So why is a test not solved means means मुख्य क्रियापद, means मुख्य क्रियापद we have to write down in third form. Why is a test not solved by him? He is given here and we have to change in objective case he by him. So why is a test not solved by him, and here is last question mark, means interrogative sentence change into interrogative, but all will change but not stage of WH word and not the stage of that question mark. Did you understand, students? Now in this way we have finished the all types of sentence given in simple present tense. Now next tense we have to see present continuous tense and how present continuous tense sentence change from active voice to passive voice. Let us see. I hope that you understood all the types of sentence and it's changing from active to passive voice in simple way. So how did you like our formula kasam and sakam? I thought that you learn this kasam and sakam very well, and because of this Marathi formula you can change any kind of sentence which is given for changing active into passive voice easily. या विद्यार्थी मित्रांनो, ह्या कसम आणि सकम या सूत्राने आपल्याला कुठल्याही प्रकारचं वाक्य जे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये दिलेलं असेल किंवा इतर कुठल्या काळामध्ये दिलेलं असेल ते आपल्याला सहज रीतीने ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह वॉइसमध्ये करता येतं आणि त्यामध्ये आपल्याला कुठलीही अडचण जाणार नाही जर आपण ह्या सूत्राला कायम आपल्या मनात ठेवलं आणि एन्जॉयफुली जर आपण या उदाहरणं सोडवायला गेलो, हे प्रश्न सोडवायला गेलो तर आपल्याला नक्कीच याची मदत होईल आणि तुम्ही हे कधीही विसरणार नाही. जसं मी आतापर्यंत लक्षात ठेवत आलेला आहे आमच्या गुरुजींनी दिलेला मंत्र, तसंच तुम्ही देखील हा कसम आणि सकमचा मंत्र कायम लक्षात ठेवावा आणि या व्हॉइस हे जे व्याकरणाचा भाग आहे, पुष्प आहे, या पुष्पावर विजय मिळवावा अशा मी तुम्हाला सदिच्छा देतो. धन्यवाद.